रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत कल्याणच्या फूल मार्केटमध्ये। कल्याणचं हे फूल मार्केट एक महत्त्वाचं असं मार्केट आहे आणि आपण पाहू शकता इथे अगदी बाजारपेठ जी आहे ती संपूर्णपणे फुलांनी बहरलेली आहे, सजलेली आहे। कारण अगदी उद्याच आणि पुढचे 11 दिवस 10 दिवस गणेशोत्सवाची सर्वत्र धूम असणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे नागरिक फुलं घेण्यासाठी इथे जमा झालेली आहेत। जसं गणपतीला प्रिय असणारी दुर्वा म्हणूया आपण किंवा मग जास्वंद, केवडा अशी जी फुलं जी आहेत ती या मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। तसंच पूजेचं इतर साहित्य जे आहे फुलांचं, केळीचे खांब पाहूया आपण, जे साहित्य लागणार आहे फुलांच्या संबंधित सजावटीसाठी, मखरासाठी लागणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे फुलांची आवक झालेली सुद्धा पाहायला मिळते। कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरातले मोठ्या प्रमाणात नागरिक इथे खरेदीला येत असतात आणि आता रात्रीची साधारण 8 वाजण्याची वेळ आहे आणि आपण पाहू शकता संपूर्ण मार्केट हे भरलेलं आहे आणि या मार्केटचं नूतनीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे। मात्र तरी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहू शकतो अगदी दूर दूरपर्यंत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी इथे नागरिकांची गर्दी आहे। पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा। आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा 2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा। पोलीस माझा न्यूज या YouTube चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल। तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा। यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298। अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com। तू मजा करणार ना? बोला गणपति बाप्पा। मार्केट में इतना भीड़ है, सुबह से कल से ही इतना भीड़ है कि आने जाने में सबको परेशानी हो रही है, लेकिन सब कैसे भी करके मुश्किल से आ रहे हैं, जा रहे हैं, कोई दिक्कत नहीं है। और बहुत गर्दी है, ये लगभग 5-6 दिन चाहे 10 दिन चलेगा जब तक गणपति है। कल गणपति बप्पा का पूजा है, उनका सब लोग पूजा करेंगे धैर्य से और सब लोग खुश हैं, अपने आप में सब खुश है, कोई दिक्कत परेशानी नहीं है। अभी बाज़ार थोड़ा टाइट है क्योंकि फुल मार्केट है तो कम से कम 150 रुपया 200 रुपया किलो घूमना मिल रहा है और सेवंती है वो भी 150-200 मिला। हर फूल महंगा है हो गया है, इसकी वजह से हम लोग का भी थोड़ा उतार चढ़ाव होता रहता है। कोई दिक्कत नहीं है, बाकी जो पहले जैसा चल रहा था वैसे ही चल रहा है, कोई दिक्कत परेशानी नहीं है। सब खुश हैं जैसे में हैं, सब अपना पूजा करके सामान लेके जा रहे हैं, हार भी लेके जा रहे हैं, कोई दिक्कत नहीं है। आणि असे म्हणजे अशा प्रकारचे फुलं बाहेर भेटत नाही मार्केटला, नॉर्मली भेटतात। कंठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात। हो, एकदम कंठी पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि चांगले पण होतात। म्हणजे असं मार्केटला व्हरायटी भेटत नाही, आपल्या सिटीमध्ये भेटत नाही। स्पेशलिस्ट म्हणजे आपल्याला इकडेतून घ्यायला लागतं आणि फ्रेश ताजी फुलं असतात। हो, ताजी असतात एकदम, 2-3 दिवस 5 दिवस टिकतात, नॅचरल एकदम। त्याच्यामध्ये ओरिजिनल फुलं आणि त्यामध्ये आर्टिफिशियल पण जॉईन केलेले आहे, त्यामुळे ती कंठी जरा जास्त आकर्षक वाटते। पहिल्यापासून जरा असं न्यू ट्रेंडिंग मध्ये हे खूप चांगलं वाटतं। आता थोडे भाव वाढल्यात पण ते आता भाव सगळीकडे चालूच असतात आणि पाऊस पण पुढे कमी आहे, कुठे जास्त आहे, त्यामुळे भाव पण कमी जास्त होत राहतो। पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा। आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा 2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा। पोलीस माझा न्यूज या YouTube चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल। तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा। यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298। अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com। फूल मार्केटमध्ये आहोत कल्याणच्या आणि आपण पाहू शकता अतिशय ताजी फुलं या मार्केटमध्ये आहेत। यामध्ये पिवळा गोंडा, हा गोंडा आहे, शेवंत्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंत्या आहेत, गुलाब आहे। म्हणजे दररोज जो भाव मिळतो तो
अगदी डबल किंवा ट्रिपल झालेला आहे भाव. त्यामुळे मला वाटतं या सगळ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे. आणि शेतकरी सुद्धा वर्षभर जी मेहनत करत असतात, सतत फुलांची शेती करणारे जे शेतकरी आहेत, तर काही शेतकरी जे आहेत आता म्हणजे आपण पाहू शकता की त्यांना मोठा पावसाचा फटका सुद्धा सहन करावा लागला. काहींची पिकं अगदी त्या अतिवृष्टीमुळे झोपून गेली. मात्र जो उत्साह सर्वत्र आपण पाहतो की शेतकरी करला तर आपण करू असं म्हटलं जातं. मात्र मोठ्या प्रमाणात ही जी आवक आहे, एवढ्या पावसाचं वातावरण असून बऱ्याच ठिकाणी पाऊस मोठा झालेला आहे, पूर झालेला आहे, पण तरी सुद्धा मार्केटमध्ये फुलांची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे. तर आपण या व्यापाऱ्यांना विचारूया की कसं आहे की भाव आणि दर कसे आहेत आणि काय आहे परिस्थिती. अभी इस टाइम किसान को पैसा अच्छा मिलता है और वो भी यही सोचते हैं कि सब साल को उनका नुकसान होता है और गणपति के टाइम, दीपावली के टाइम उनको भरपाई होती है. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.